शिक्षक भरतीमध्ये नोकरीचे आमिष देत लोकांची फसवणूक करू पाहणाऱ्या उज्ज्वला राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या दोघांनाही पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करीत त्यांची 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली असून 100 कोरे नियुक्तीपत्र जप्त करण्यात आले आहे। देवळी तालुक्यातील कोरणा घोडेगाव येथे 2 व्यक्ती नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत असल्याची माहिती दत्तात्रय तिखे यांनी पुलगाव पोलिसांना दिली। पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, जमादार पंजाब राठोड यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार घटनास्थळावर जाऊन उज्ज्वला राऊत आणि विनायक राऊत राहणार मालेगाव, जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेतले। यांच्या विरुद्ध पुलगाव पोलिसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। घटनास्थळावर पोलिसांना कोरे नियुक्तीपत्र सापडले होते, ते पोलिसांनी जप्त केले। आरोपींना तपासाकरिता वाशिम येथे नेण्यात आले। ते नियुक्तीपत्र कोठे तयार करण्यात आले याची शहानिशा करण्यात आली। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यशवंत चौडसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर व जमादार पंजाब राठोड पुढील तपास करीत आहे। तपासादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।